नागपूरच्या कळमना पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल 43 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। ही घटना आमना मोहम्मद इक्बाल यांच्या घरी घडली। फिर्यादींच्या लहान भावावर मेंदूच्या आजारावर मध्य प्रदेशातील सेंधवा येथे आयुर्वेदिक उपचार सुरू असल्याने घरातील आईवडील आणि भावंडे उपचारासाठी बाहेर गेले होते। फिर्यादीने घराला कुलूप लावून आजीच्या घरी झोपण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी वॉल कंपाऊंड आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच कढीकोंडा तोडून घरात प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील कपाटातून 15 लाख रुपये रोख, सोन्याचे विविध दागिने, आयफोन मोबाईल आणि ॲक्टिवा मोपेड असा एकूण 43 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारींवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमचा हा एरिया येतो। कळमनाचे पीआय परवीन काळे साहेब आहेत, ते पण सुद्धा इथे आले होते। त्यांनी पूर्ण चांगला सहयोग केलेला आहे आणि क्राईमवाले बी रोज येत जात आहेत आणि डॉग स्क्वॉड आणि ते लॅब काय म्हणतात त्याला ते व्हॅनवी आली होती, त्यांचा तपास चालू आहे। 21 तारखेला रात्री ही घटना घडलेली होती। 21 तारखेनंतर सकाळी आम्हाला माहीत पडलं आणि माहीत पडल्यानंतर आम्ही सर हे पोलीस लोकांना सर सांगून कॉल करून बोलावून सांगितलं अशी घटना घडली आहे आमच्या घरी, आमच्या नातेवाईकाच्या घरी। माझे जावई लागतात हे, त्यांच्या घरी घटना घडलेली आहे आणि त्यांच्या घरी इतका मोठा गोल्ड वगैरे आणि कॅश गेलेली आहे। ते आजच आले आणि आत्ताच आलेले आहे। तर त्यांचा एक्झॅक्ट आकडा मी कोणत्याही तुम्हाला शोर मतलब करू शकत नाही, पण 40-45-50 तोळा गोल्ड गेलेला आहे हे जी मी खात्रीने सांगू शकतो। फक्त कॅश आणि बाकी अजून काही सामग्री आहे ते इंदोर जोड एक कोणतं तरी स्थान आहे, तिथं आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे त्यांच्याकडे पुणे फॅमिली गेली होती आणि मुलगी कॉलेज जातो म्हणून ते इथं थांबली होती। ते इथं रात्री थांबली नव्हती मुलगी, ते आपल्या मामाच्या घरी आमच्याकडे थांबलेली होती। 3 से 4 लोक असले पाहिजेत, कारण ते जो लॉकर आहे, कपाट आहे, ते लगभग मला वाटतं 40-50 किलोचं वजन असेल, ते 1-2 माणसं उचलू शकत नाही आणि ते आमची ॲक्टिवा सुद्धा नवी घेऊन गेलेले आहेत। पोलीस माझं नाव रजाक पटेल आहे। पोलीस प्रशासनाचे आणि आमच्या इकडे डीसीपी कदम साहेब आहेत, त्यांनी बस यांच्याकडे आरोपीच्याकडे थोडंसं यंत्रणा टाईट केली तर होऊ शकते। त्यांच्याकडे चांगल्यांची कोऑर्डिनेशन असतात, म्हणजे तपास केला तर लवकरात लवकर आरोपी मिळू शकतात आणि साहेब चांगल्या प्रकारे काम करून राहिले हे आम्ही सांगू शकतो। आणि नाही हे शिक्षक कॉलनी भरतवाडा रोड म्हणतात त्याला, बस इतकंच आहे। भारतनगर कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच येतो।